स्टॅम्प ड्युटीचे वेगळे रूल्स आहेत. त्या स्टॅम्प ड्युटीमध्ये रेडी रेकनर व्हॅल्यू कशी काढायची ते दिलेलं आहे की जमिनीची किंमत किंवा कन्स्ट्रक्शन कॉस्ट प्लस बिल्डर तुम्हाला काय काय वेगवेगळे काही कॅश कॉम्पेन्सेशन असेल, मॉनिटरी कन्सिडरेशन, तर ते सगळं काढून ते व्हॅल्युएशन करायचं असतं. तर ती जी काही व्हॅल्यू येते ती तुम्हाला ॲडॉप्ट करता येते फॉर द पर्पज ऑफ कॅपिटल गेन्स. मग ती व्हॅल्यू म्हणजे तुमची त्या जुन्या फ्लॅटची किंमत. आता म्हणजे पहिला भाग झाला आपला की मी जुना फ्लॅट दिला, सो तिथे माझा कॅपिटल गेन झाला. आता ती व्हॅल्यू माझी डिटरमाइन झाली, पण त्याच्यातून मला माझ्या खरेदीची किंमत वजा करता येते. सो इन्कम टॅक्स ॲक्ट खाली कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन ज्याला आपण म्हणतो ती मला वजा करता येते. ती कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन काय असते तुमची, ती युअर परचेस प्राईस, तुम्ही जी काही खरेदी किंमत असेल प्लस त्याच्यावर भरलेली स्टॅम्प ड्युटी किंवा त्यावेळेला भरलेलं ब्रोकरेज असेल